नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या गिफ्ट ऑफ नेचर चॅनलवर। आज आपण एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहे। मंगसुळीचा खंडोबा, ज्याला कर्नाटकात मल्लय्या देवस्थान म्हणून ओळखलं जातं। प्रवास सुरू होतो सातारा रेल्वे स्टेशन पासून। सकाळचा ताजा माहोल, स्टेशनवर नसलेली गर्दी आणि आमचा संपूर्ण परिवार। सगळेजण मिळून आम्ही एका भक्तिमय प्रवासाला निघालेलो आहोत। हळूहळू साताऱ्यातून सुटते आणि सकाळची सोनेरी पहाट, डोंगर, निसर्ग। सुमारे काही तासातच आम्ही मिरज जंक्शनला पोहोचलो आणि प्लॅटफॉर्मवर उतरतानाच प्रवासाला एक वेगळी गती मिळते। मिरज जंक्शन हा दक्षिण महाराष्ट्रातील एक मोठा आणि ऐतिहासिक रेल्वे केंद्र आहे, जिथून कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या दिशेने हजारो प्रवासी सफर करतात। तिथून आम्ही आता मिरजच्या बस स्टँडला जाणार आहे। आता आम्ही मिरज बस स्टँडकडे निघालेलो आहे। मिरज बस स्टँडवरून आम्ही बेळगाव अथणी रूटची बस पकडली। दोन्ही बाजूंनी निसर्ग, शेती हे प्रवासाला आणखी आनंददायी बनवतं। मग आम्ही पोचलो मंगसुळी फाट्यावर। आता इथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर हे देवस्थान आहे। हे देवस्थान कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असून येथे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा तिन्ही राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात। मग आम्ही पोचलो मंदिराच्या परिसरात। हे दोन्ही बाजूंनी दुकाने आहेत, ते सर्व पूजेचे साहित्य भेटते। मग आम्ही पूजेचे साहित्य घेऊन मंदिराकडे निघालो। मंदिरात प्रवेश केल्यानंतर एकदम प्रसन्न वातावरण वाटते। या मंदिराच्या इतिहासाची एक रंजक गोष्ट आहे। विजापूरचा बादशाह अली आदिलशाह याने या ठिकाणी भेट दिली होती। त्याला इथे साक्षात्कार झाला। त्यानंतर त्याने मंदिराचे बांधकाम केले। असे म्हणले जाते की विजापूरचा बादशाह अली आदिलशाह इथे शिकारीला आला होता, तेव्हा त्याला साक्षात्कार झाला। हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार। तर चला तर आपण आता आतमध्ये जाऊया। आज रविवार असल्यामुळे भाविक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित असतात। मंदिराची रचना तुम्हाला थोडीशी इंडो इस्लामिक शैलीची बघायला मिळेल। जसं जेजुरीमध्ये हेगडी प्रधानाचे मंदिर आहे, तसं इथेही मुख्य मंदिरालगत प्रधानांचे मंदिर आहे। असं म्हणतात की खंडोबाची 5 मुख्य स्थाने आहेत: जेजुरी, पाली, नळदुर्ग, मैलापूर आणि मंगसुळी। असं मानलं जातं की जेजुरीला हळद लागते, मंगसुळीला देव संसार थाटतात। मित्रांनो, हीच ती मंगसुळीच्या खंडेरायाची ऐतिहासिक मूर्ती। मनी आणि मल्ल या राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता। इथे येऊन मनापासून काहीही मागितलं तर ते पूर्ण होतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे। या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली लंगर, म्हणजे एक लोखंडी साखळी। ही शिवकालीन परंपरा आहे। विशिष्ट उत्सवाच्या वेळी ही साखळी तोडण्याचा प्रथा इथे असते। तसेच अनेक भाविक नवस फेडण्यासाठी इथे मोठी शस्त्रे किंवा तलवारी, खांडा अर्पण करतात। मुख्य दर्शनानंतर जवळच असलेल्या बानाई मातेच्या मंदिरालाही नक्की भेट द्या। हे मंदिर एका गुहेसारख्या रचनेत आहे, जिथे जाण्यासाठी एक लहानसा रस्ता आहे। इथे तुम्हाला खंडोबाची आणि बानाईची मूर्ती पाहायला भेटेल। इथे भक्तांसाठी महाप्रसादाची पण सोय केलेली आहे।
चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाला हा नैवेद्य अर्पण केला जातो. तर मित्रांनो, असा होता आमचा साताऱ्यापासून ते मंगसुळीपर्यंतचा प्रवास. हे खंडेरायाचं सुंदर दर्शन. इथे रविवारी, पौर्णिमेला आणि चंपाषष्ठीला भक्तांची खूप गर्दी असते. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाताना आम्हाला मंदिराच्या शेजारी जे पाण्याचे तळे आहे त्याला पुष्करणी किंवा तीर्थ असे म्हटले जाते. दक्षिण भारतातील अनेक प्राचीन मंदिरामध्ये अशा प्रकारची पाण्याची कुंडे किंवा तळी आढळतात. साक्षात शंकराचे दर्शन झाले.